श्रीराम समर्थ. सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचं स्मरण करावं. श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावं. या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही. आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेनं व तळमळीनं कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय. सत्संगतीच्या योगानं असंख्य लोक उद्धरून गेले. भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगानं अनायासे साध्य होतात आणि काम क्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात. सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे. संताच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुणसंकीर्तन, रामनामस्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहतं आणि त्यायोगे त्याचं चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जातं. विषयासक्त वृत्तीनं बंधन निर्माण होतं, तर वृत्ती भगवंताकडे लावल्यानं मोक्ष लाभ होतो. वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचं अनुसंधान हाच उपाय आहे. उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनामस्मरण चालू असावं. रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी की हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, मला त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. रामा, मी परम पापी आहे. माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही. हे दयार्णवा, या भवसागरातून मला शीघ्र पार ने. मला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक अशाश्वत सुख काहीच नको. मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे. माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम वसो. माझे कान तुझी कथा ऐकोत. माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो. माझ्या हातांनी तुझी पूजा घडो. माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो. रामा, मी अज्ञानी आहे, विवेक शून्य आहे. तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असं करावं. श्रीरामा, तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही. मला माता, पिता, आप्त, जीवलक सर्व तूच आहेस. हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, तूच माझं रक्षण कर. अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावानं शरण जावं. पाप मार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये. पाप कर्माकडे वळू नये. जननिंदेचा खेद मानू नये. जनस्तुतीचा आनंद मानू नये. प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी. बायका, मुले, घरदार, जमीन जुमला, संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या, अशाश्वत आहेत हे समजून राहावं. एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र राम भजनातच आपला काळ घालवावा. जय जय रघुवीर समर्थ.